From bus conductor to Thalaiva of Indian cinema. This is the story of सुपरस्टार रजनीकांत. 12 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म बँगलोर येथे झाला. मूळचे नाव शिवाजीराव गायकवाड. घरची परिस्थिती खूपच साधी. लहानपणीच त्यांची आई त्यांना सोडून गेली. वडील पोलीस खात्यात काम करत होते. शाळेत असतानाच त्यांना अभिनयाची आवड लागली. पण आयुष्याने त्यांना लवकरच त्यांचं वास्तव्य दाखवलं. त्यांना रोजीरोटी करता अनेक कामे करावी लागली. कुली, कारपेंटर ते बस कंडक्टर. तिकीट देताना त्यांची स्टाईल जरा वेगळीच होती. लोकांना त्यांची स्टाईल भावायची. लोक त्यांना म्हणायची, यार हा मुलगा थोडासा वेगळा आहे. त्यांच्या मित्रांना अभिनयाचं स्वप्न ठाऊक होतं. त्यांच्या मित्रांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि तिथूनच त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तिथेच त्यांची भेट दिग्दर्शक के बालचंदर यांच्याशी झाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला वेगळं वळण मिळालं. सुरुवातीला त्यांनी काही खलनायकाच्या भूमिका केल्या. त्यांची डायलॉग डिलिव्हरी, त्यांची ऍक्टिंग, त्यांच्यात एक वेगळेपणा. याच वेगळेपणा त्यांना स्टार बनवलं. पुढे ते सुपरस्टार झाले. लोकांच्या मनावरती राज्य करून लोकांचे थलाइवा झाले. आज चेन्नईत रजनीकांत फक्त एक ऍक्टर नसून ऍक्टरपेक्षाही कोणतरी मोठं काहीतरी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रत्येक सिनेमाचं स्वागत कुठल्या उत्सवाप्रमाणे सेलिब्रेट केलं जातं. रजनीकांत का सफर हमें याद दिलाता है कि कोई भी काम छोटा नहीं हो. बस अपने सपनों के लिए मेहनत करो. एक दिन जिंदगी तुम्हें बड़ा सुपरस्टार बना देगी.